उभा होती फलंदाजाला आणि इथून मात्र वेगाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बीमर जो चेंडू हाताळला याकरिता आणि तपासणी केली जाईल. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंच लारा सरांच्या माध्यमातून. चेंडू बीमार आहे की नाही याची योग्य तपास आउट मध्ये जाऊन विश्राम करताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज साईनाथ फलंदाजी करता आलाय. बॅटर मुरलीधर. तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 2. गोलंदाज तयार प्रेमनाथ राईट मोडती विकेट. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय पॉईंटच्या
क्षेत्रामध्ये एकूण एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या आतापर्यंत 2 आणि इथून मात्र वन शॉटचा इशारा येईल. एक धाव निश्चितप्रमाणे अंकित केली जाईल, एक धाव कमी केली जाईल कारण की बॅटर जो आहे तो क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला नव्हता. त्या कारणास्तव एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकताना आपण पाहतोय. 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम फटका, गोड आवाज ऐकायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल समाप्त केला जाईल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद, विकेटचं पतन. दरम्यान शुभागमन होत आहे. संतोषजी धरे लॉर्ड कमिटी सदस्य, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अथर्व ढाब्याचे प्रोप्रायटर, त्याचप्रमाणे भिवंडी 40+ क्रिकेटचे सल्लागार दत्ताजी तरे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. एक धाव जोडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. 4 या अंकावरती 1 षटकाची समाप्ती होईल. आणि या 6 चेंडूच्या हाताळणीनंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचं विवरण आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये 2 चेंडू निर्धाव आहेत. पहिला चेंडू दुहेरी धाव जोडल्यानंतर एकेरी धाव आणि त्याच्यानंतर 1 विकेटचं पतन. अशा रीतीने हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण एकंदर 4 धावा आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाद झालेला फलंदाज साईनाथ याला आपण पाहिलं होतं. झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहिलं. गंगामाता गोंदवली संघाकडून दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं जे गरजेचं होतं ती फलंदाजी मात्र आपण पाहिली. ती अपेक्षितरित्या फलंदाजी ही पाहायला मिळाली नाही. धावसंख्या आहे 4 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता विनोद म्हात्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. जय बजरंग वडवली संघ धावांसाठी संघर्ष करतोय, झुंज देतोय, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. गोलंदाज विनोद म्हात्रे यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला चिप केलंय. चेंडू मात्र हवेत आहे आणि दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न अयशस्वी होताना आपण बाद होईल. 1 धाव जोडली जाईल आणि दुसऱ्या धावेकरता फलंदाज मात्र बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये धावा आहेत फलकावरती 5 आणि आतापर्यंत स्थिती जर आपण पाहिली तर 2 बाद 5 अशी स्थिती जय बजरंग वडवली संघाची. नवीन फलंदाज नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अजूनही संघर्ष मात्र जय बजरंग वडवली संघाचा सुरू आहे. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे यांचं सुद्धा शुभागमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत.
डावखुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात मात्र हवा तसा चेंडू आलेला नाहीये. यष्टीरक्षकाची चित्त्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळते आणि कोणत्याही प्रकारची मात्र धाव मिळून दिलेली नाहीये. गोलंदाज विनोद म्हात्रे यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा चेंडू, समाचार तर मात्र चांगला घेतलाय, पण एक टप्पे अखेर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकूण एकंदर एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 6 या अंकावरती. जर्मन पोगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन संघनायकांना विनंती आहे, नाणेफेकी करता आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस यांच्या वतीने नाणेफेकीचा कक्ष आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे, प्रायोजित करण्यात आलं. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज आणि चेंडू मात्र दणदण करीत निघून जातोय सीमा पार. एक देखना सुरेख चौकार, मिळतील धावा 4. खूपच उशिरानंतर या 4 धावा जोडल्या गेल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक 10 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार विनोद म्हात्रे. यावेळेस मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक नेल्सन फिगर 11 रन्स ऑन दी बोर्ड. दी बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग वडवली संघाची धावसंख्या 2 बाद 11 अशा स्थितीमध्ये आपण पाहतोय. फलंदाज मुरलीधर यांचा जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे डगआउटच्या आश्रयाला त्यांना जावं लागलं, कारण की दुखापतग्रस्त होताना त्यांना आपण पाहिलं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका जरूर चांगला आहे, पण चेंडू मात्र बॅटच्या रडारामध्ये अपेक्षितरित्या पाहायला मिळाला नाही. एकच धाव जोडली गेलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक एकूण एकंदर 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 12 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 2 बाद 12 धावा अशी स्थिती जय बजरंग वडवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र येणारे 2 षटकं शिल्लक आहेत, स्लॉगवर हाणामारीची षटकं. आणि ही 2 षटकं हाताळण्याकरता तिसऱ्या षटकाकरता गोलंदाज धीरज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा जर जोडल्या गेल्या जय बजरंग वडवली संघाच्या माध्यमातून तर एकूण एकंदर एक चांगली धावसंख्या, फायटिंग स्कोर हा निश्चितप्रमाणे पाहायला मिळू शकेल. वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. फलंदाज सामोरा जातोय नरेश पाटील. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय आणि पंच सुरेश घरत सर समालोचन कक्षाकडे वळून आमच्याकडे इशारा करताय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने क्रिकेटमधला पहिला अशुभ आकडा 13 ही धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे. चेंडू गली क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा चांगला प्रयत्न, पण अंतिम क्षणी चेंडू मात्र जमिनीवरती आदळतोय हाताला स्पर्श करून. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. 15 ही धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. 15 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. नरेश पाटील इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय आपण पाहतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
दरम्यान शुभागमन होताना आपण पाहतोय सन्मान्य श्यामशेठ चौधरी उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांचं शुभागमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जे मैदान क्रमांक 1 आपल्याला उपलब्ध झालेला आहे. सन्मान्य श्यामदादा चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. जी चाचणी स्पर्धा आपण पाहतो या चाचणी स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पंच सुरेश घरत सर पुन्हा एकदा वळत आहेत आणि हात फैलावत आहेत. याचाच अर्थ एक धाव जोडली जाईल. अवांतर स्वरूपामध्ये 19 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. फलकावरती आपण पाहतोय तिसरा वाईट चेंडू हाताळलाय धीरज म्हात्रे यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुढचा चेंडू निघून चाललाय. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. धावसंख्या आहेत 20 धावा. 2 फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. दिशा मात्र तीच ठेवलेली आहे गोलंदाज धीरज म्हात्रे यांनी. आणि विशेषतः करून क्षेत्ररक्षणाची आता मात्र जी रचना आहे ती मात्र थोडीशी आपल्याला बदललेली पाहायला मिळेल. कारण की उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळतोय. पायचीची अपील जरूर झाली होती पण निश्चित प्रमाणे जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न असफल अयशस्वी. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या धावेकरता जर आपण पाहिलं काहीसं अंतर कमी पडलं आणि एकच धाव जोडली जाईल. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज काशीनाथ याच्या माध्यमातून संघाकरता धावांचं योगदान दिलंय ते 6. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. आणि निश्चित प्रमाणे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी षटक क्रमांक 3 ची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 22 धावा. जी अपेक्षित फाईट बॅक तिसऱ्या षटकापासून अपेक्षित होती तीच फाईट बॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकामध्ये एकंदर 10 धावा जोडल्या गेल्यात. आणि 40+ क्रिकेटचा जर आपण विचार केला तर निश्चित प्रमाणे 40 ही धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्या म्हणून ही पाहिली जाते. तर येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर येणारी 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये निश्चित प्रमाणे 10 ते 15 धावा किंवा 20 धावा आल्या तर मात्र निश्चित प्रमाणे एक चांगली धावसंख्या सेफ टोटल जय बजरंग वडवली संघाची ही पाहायला मिळू शकेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज दीपक याची निवड करण्यात आलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. चिकी सिंगल आणि निश्चित प्रमाणे एक धाव जोडली जाईल. 23 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय.
23 ही धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. गोलंदाज दीपक बॉलिंग मार्कवरती आहे. तत्पूर्वी आम्ही विनंती करतोय जो ताडाळी संघ आहे आपण त्वरित संपर्क साधायचा आहे मुख्य मंचाशी. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. सामना मात्र मंद वेळेनुसार पुढे सरकतोय आणि आतापर्यंत जर विचार केला तर चांगल्या रीतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न. सूर्याची किरण डोळ्यावरती आली असावी आणि एक फ्लॅट 6 पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते षटकाराच्या मदतीने 29 या अंकावरती. यावेळेस मात्र अवसानघातकी फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी आणि इथून मात्र प्रयत्न धोकादायक आपण पाहतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. जय बजरंग वडवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक आणि त्याचप्रमाणे जर्मन पोगाव संघाचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन. संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यापुढील होणारा सामना दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 या अंकावरती आणि उर्वरित शिल्लक 3 चेंडूंमध्ये तर निश्चितप्रमाणे 10 धावा जर आल्या तर मात्र एक सेफ टोटल ही पाहिली जाईल जय बजरंग वडवली संघाची. पण गंगामाता गोंदवली संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. तीच फलंदाजी आहे जर आपण पाहिली तर मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. HR स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय किरणजी पाटील यांचं शुभागमन होतं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदान क्रमांक 1 जी चाचणी स्पर्धा आपण पाहतोय. किरण पाटील उर्फ गजाभाई या नावाने प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली फलकावरती 30 या अंकावरती. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज दीपक बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र जोरदार प्रहार निघून जातो. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा इथून मात्र सहजरित्या पूर्ण केलेली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक 32 या अंकावरती जाऊन पोहोचले. 32 रन्स ऑन दी बोर्ड. अखेरचा अंतिम चेंडू या इनिंगचा आणि या अंतिम चेंडूनंतर आपल्याला लक्षात येईल की धावसंख्येचं आव्हान किती असेल गंगामाता गोंदवली संघासमोर आणि ते आव्हान मात्र निश्चित होत आहे. 33 धावांचं आव्हान आहे गंगामाता गोंदवली संघासमोर. 32 धावांची खेळी ही जय बजरंग वडवली संघाने केलेली आहे आणि निश्चितप्रमाणे 33 धावांची आवश्यकता आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा गंगामाता गोंदवली संघ फलंदाजी करण्याकरता येईल तेव्हा मात्र 3 धावा या पेनल्टीच्या स्वरूपामध्ये ॲड केल्या जातील. तत्पूर्वी वळूया नाणेफेकीकडे आपण. जे हनुमान पोगाव आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन दोन्ही संघाचे संघनायक यांना मी विनंती करतोय. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस नाणेफेकीचा कक्ष आहे. या कक्षामध्ये आपण यावं नाणेफेक करण्याकरता. आणि जी पेनल्टी लावली जाईल जेव्हा दुसऱ्या इनिंगच्या खेळाला जेव्हा सुरुवात होईल 1 षटकानंतर त्या पेनल्टीचं प्रमुख कारण आहे की उशिरा उपस्थित झाल्यामुळे ही पेनल्टी लावण्यात आलेली आहे अशी सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. वडवली संघाला 3 धावांची पेनल्टी आहे.
श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व सन्माननीय विजेंद्रदादा ठाकरे यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चाचणी स्पर्धा 2025 अध्यक्ष चषक 2025 आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे सन्माननीय किरणजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन होते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नीलमदादा नाईक यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करावी. दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर काटा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. जर्मन पोगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर निश्चितप्रमाणे जी चाचणी स्पर्धा सर्व खेळाडू उत्सुक असतात. एक लिजंड क्रिकेट आपण पाहतोय. किरण पाटील नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे आणि निश्चितप्रमाणे जशी वर्ष सरत असतात तशा संघामध्ये बऱ्याच संघामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या संघामध्ये काय बदल आहे? नाही, आमच्या संघामध्ये काय बदल नाही, जुनाच संघ आहे आमचा. संघाकडून काय अपेक्षा असेल? कारण या वर्षीचा पहिलाच सामना आमचा आहे आणि मला खूप अपेक्षा असतील संघाकडून. स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहता आपल्याला कसं वाटतंय? मैदानाची हिरवळ आणि या मैदानाचं संपूर्ण नियोजन. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि मैदानाची हिरवळ पण चांगली आहे. असं वाटतं की आपण दमनलाच खेळायला आलो आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. मी वळतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्रभाऊ ठाकरे यांच्याकडे. विजेंद्रभाऊ, आपण नाणेफेक जरूर गमावली, पण एकच प्रश्न विचारेन, संघामध्ये यावर्षी काय बदल आहे? आमच्या संघामध्ये 2 खेळाडू नवीन आलेले आहेत, एक गणेश तरे आणि कालुराम ठाकरे. निश्चितप्रमाणे शुभेच्छा असतील. आणि या सामन्यामध्ये आम्हाला काय, प्रेक्षकांना काय बघायला मिळेल? इलाका हमारा, धमाका भी हमारा. आमचा पुरेपूर सर्वांचा म्हणजे परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न असेल आणि आम्हाला आमच्या संघामध्ये संतोष आहे, तो यावर्षी 45 मध्ये खेळणार आहे, त्याचा आम्हाला बेनिफिट भेटेल असं म्हणजे आम्हाला आशा आहे. आणि निश्चितप्रमाणे जी मागच्या काही इतिहासाची जर जी पानं उलटून पाहिली 2023-24 या पूर्ण सत्रामध्ये जी वाटचाल केली होती तीच 2025-26 ची वाटचाल पाहायला मिळेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. नक्कीच आम्ही सुरुवातीपासून आता आमची प्रॅक्टिस आणि मेहनत आता म्हणजे चांगली करत आहोत आणि या मेहनतीचं फल आम्हाला मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकलेली आहे ती मात्र पोगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. खूप खूप धन्यवाद. वळूया आपण समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. हॅलो हॅलो यस, 33 धावांचं लक्ष, मात्र पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे त्या ठिकाणी. यावेळेस फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडला,
बॉल मात्र थांबत नाहीये, निघून गेलाय सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. गोलंदाज सुभाष ज्या शैलीने गोलंदाजी करतोय त्यावर मात्र आक्षेप घेतला गेलाय. आता मात्र आमचे तिसरे पंच तपासतील. हाईट साठी घेतलाय. यस, चालेल चालेल, काय हरकत नाही. पंच, इशारे तुमचे थोडे स्पष्ट असू द्या. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जात आहे. हाईट फॅक्टर नक्कीच बघितलं जाईल. तिसरे पंच माधव ठाकरे सर प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम सोबत जॉईन आहेत. इट्स ए नो बॉल. यस, बिमर चेंडू घोषित केलाय पंचांनी. षटकातील पुढचा बॉल फ्रेट बॉल. या वेळेचा बॉल चांगला होता. संपर्क हवत असं नाहीये, परंतु एक धाव मिळते त्या ठिकाणी. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला भिडकावलाय. अतिशय दमदार फटका. बॉल सरळ सीमा पार. 6 धावा, षटकार.
4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चांगलं प्रदर्शन टीम गोंदवलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेने मात्र काय कमालीची झेल पाहायला मिळते. दीपकला परतावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नरेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील यस काय कमालीचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गंगामाता गोंदवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम वडवली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. लो स्कोरिंग सामना होता. आपण गोलंदाज निवडतोय ज्याने षटक क्रमांक पहिलं पेकलं होतं. 4 धावा खर्च करत 1 विकेट घेतली होती. नाव आहे प्रेमनाथ पाटील. चला आपण मैदान खाली करा. पुढच्या मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे.